सोलापूर शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांनी डोके वर काढले असतानाच शहर गुन्हे शाखेने थरारक कारवाई करत आंतरराज्यीय घरफोड्याला जेरबंद केले आहे। सलगर वस्तीतील घरफोडी प्रकरणात तब्बल 20,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे। सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास येथील रहिवासी प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरातून 27 डिसेंबर 2025 रोजी 15,80,000 रुपये रोख लंपास करण्यात आले होते। या गंभीर गुन्ह्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। गुन्ह्याचे धागेदोरे तेलंगणा राज्यापर्यंत पोहोचले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहिती यांच्या आधारे आरोपीचा माग काढला। अखेर दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी मोईन मौलाना साहब दुधेकुला व 29 वर्षे राहणार नरसापूर, जिल्हा विकाराबाद, तेलंगणा या आंतरराज्यीय चोरास अटक करण्यात आली। मुद्देमाल जप्त 13.50 लाख रुपये रोख, चोरी केलेला इंटरनेट राउटर, DVR समजून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार AP36AH 8637, एकूण 20,52,000 रुपये। धक्कादायक खुलासे, फिंगरप्रिंट टाळण्यासाठी हाताला रुमाल बांधून चोरी, सीसीटीव्हीचा DVR समजून राउटरवरच डल्ला, चोरीचे पैसे घेऊन गोव्याला मौज मजा करण्याचा डाव, हैदराबादमध्ये वाहन चोरीचे गुन्हे आधीच दाखल। ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून शहर गुन्हे शाखेच्या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे।